नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. होळीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णूंनी प्रल्हादाला नरसिंह रूपामध्ये दर्शन दिले होते. दरवर्षी फाल्गुन महिन्यातला शुक्ल पक्षातला पौर्णिमाच्या दिवशी हा होळी म्हणून साजरी केलं जातं. तारीखामध्ये थोडाफार बदल होतं, पण इंग्रजी महिन्यानुसार बदलत तर मार्च महिन्यातला सुरुवातला किंवा मध्यानात होळी हा सण येत असतं. यंदा 2026 मध्ये 2 मार्च सोमवारी आणि 3 मार्च मंगळवारी दोन्ही दिवस हुताशिनी पौर्णिमा आलेली आहे आणि त्यातली त्यात यंदा चंद्रग्रहण सुद्धा आलेली आहे आणि हे चंद्रग्रहण या वर्षातला 2026 मधला पहिला चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण भारतात सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे या चंद्रग्रहणाच्या सर्व वेदाही नियम सुद्धा आपल्याला पाळायचे आहे. तुमच्यासोबत होळी कशी साजरी करावे? यंदा हुताशनी आणि पौर्णिमाला चंद्रग्रहण आलेली आहे. कारणाने होळी नेमकी कधी पेटवायची आहे? होळी पूजनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे? चंद्रग्रहणाचा स्पर्श मोक्ष पुण्य काळ काय असणार आहे? गर्भवती महिलांना काय नियम पाळायचे आहे? आणि आपल्या सर्वांना वेदही नियम कधीपासून पाळायचं आहे ते सुद्धा टायमिंग शेअर करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाच्या, घरच्या घरी होळीच्या पूजन कशी करावे? होळीमध्ये घरच्या कोणकोणत्या वस्तू टाकायच्या आहे? होळीला किती प्रदक्षिणा घालायच्या आहे? होळी शांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या राखेच्या काय करायचे आहे? आणि काही करणार आहे जर तुम्हाला घरी होळी दहन करायचा नसेल तर सार्वजनिक ठिकाणी जाऊन होळीचं पूजन कशी करायचे आहे? सार्वजनिक ठिकाणी होळीच्या पूजनासाठी जाताना घरून काय काय साहित्य न्यायचे आहे आणि अजून कशी बरीच माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण नक्की बघा. तुमच्या सर्व प्रश्नाच्या उत्तर ह्या एकच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. हुताशिनी पौर्णिमा हा 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि 3 मार्चला मंगळवारी संध्याकाळी 5:07 संपत आहे. इतर वेळी जे तिथी सूर्याने बघितलेली असतं, उदय तिथी अनुसार आपण ती मान्य करत असतो आणि त्या दिवशी सणवार साजरी करतो. पण यंदा होळी मात्र आपल्याला 2 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये साजरी करायची आहे. म्हणजे 2 तारखेला संध्याकाळी 5:55 नंतर आपल्याला होळी पेटवायची आहे आणि होळीच्या पूजा सुद्धा करायची आहे. आता इथे तुम्हाला प्रश्न पडले की 3 तारखेला पौर्णिमा तिथी ही सूर्याने बघितलेली आहे आणि उदय तिथी अनुसार आपल्याला ती मान्य असायला हवी आणि त्याच दिवशी पूजन करायला हवा. मग आपण 2 तारखेला का पूजन करणार आहोत? तर याचं कारण असं आहे की कितीनी मार्चला ग्रस्तो दिन चंद्रग्रहण आहे आणि प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वी हुताशिनी पौर्णिमा ही 3 तारखेला समाप्त होतो आणि म्हणून धर्मसिंधू या ग्रंथातल्या वाचनानुसार होलिका दहन आपल्याला 2 मार्चला सोमवारी करायचं आहे. कारण 3 मार्चला बघा संध्याकाळी 5:07 पौर्णिमा तिथी संपत आहे आणि होलिका दहन जे आहे ते प्रदोष काळामध्ये केलं जातं.
आदल्या दिवशी 5:55 पौर्णिमा तिथी सुरू होत आहे. मग पौर्णिमा तिथी प्रदोष काळात कधी आहे? 2 तारखेला प्रदोष काळात आहे. म्हणून 2 तारखेलाच आपल्याला होळीचं पूजन ही करून घ्यायचं आहे. आणि 3 मार्चला धुलीवंदन असणार आहे. आणि याच दिवशी ग्रस्तोदित चंद्रग्रहण सुद्धा आलेली आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. त्यामुळे गर्भवती महिलांना सुद्धा हे चंद्रग्रहण पाळायचे आहे. 3 मार्चला दुपारी 3:20 हे चंद्रग्रहण सुरू होईल आणि संध्याकाळी 6:46 हा चंद्रग्रहण संपेल. चंद्रग्रहणाचा जे सूतक काळ असतो ते चंद्रग्रहणाच्या 9 तास आधीपासून सुरू होत असतो. त्यामुळे या चंद्रग्रहणाच्या वेदही नियम जे आहेत ते आपल्याला 3 मार्च रोजी संध्याकाळी सूर्य उदयापासून ते संध्याकाळी 6:46 पर्यंत पाळायचे आहे. या चंद्रग्रहणाचा स्पर्श हा 3 मार्चला दुपारी 3:20 पासून आहे. चंद्रग्रहण मोक्ष हा संध्याकाळी 6:46 आहे आणि या ग्रहणाचा पुण्यकाळ हा संध्याकाळी 6:20 पासून ते 6:46 पर्यंत असणार आहे. गर्भवती महिला, वृद्ध मंडळी आणि लहान मुलांनी 3 मार्चला सकाळी सूर्य उदयापासून हे वेदही नियम पाळायची गरज नाही. या सर्वांना 3 मार्च रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 6:46 पर्यंत वेद पाळावेत. घरच्या घरी होळीच्या पूजन करण्यासाठी होलिका दहन नेहमी आपल्या घराच्या बाहेर, गोठ्याच्या बाहेर किंवा आपल्या घराच्या अंगणामध्ये होळी पेटवायची असतं. होळी कधीही आपल्या घरामध्ये, बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या घरच्या मागे जागा असेल तर तिथे पेटवायची नाही. होळी म्हणजे काय की चांगल्याच्या वाईटवर विजय. आपल्या मागची जी ही काही इडापिडी, दुःख, दारिद्र्य आहे, आपल्या हे जे सगळे ग्रहदोष आहेत ते सगळे होळीमध्ये जळून खाक होतात. यासाठी आपण होलिका दहन करत असतो. मग आपल्याला घरामध्ये, बाल्कनीमध्ये जर आपण होळी पेटवली तर आपल्या मागच्या सगळे दोष जे आहेत ते आपल्यालाच घरामध्ये जळायच्या का? आणि याने अजून आपल्या मागची दोष, इडापिडी वाढवून घ्यायच्या का? तर असं अजिबात करायचं नाही. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच आपल्याला नेहमी होलिका दहन करायचे आहे. होळी पेटवायची आहे. जी मंडळी फ्लॅटमध्ये राहतात त्यांच्या असतं की आमची फ्लॅटमध्ये बाहेर आम्हाला जागा नाही. तर अशी कशी जागा नाही? तुमची फ्लॅटच्या समोर पोर्च असतं ना, तुमच्या दरवाजाच्या समोरच जी जागा असतो तिथे तुम्ही होळी प्रज्वलित करू शकता. आता होळी प्रज्वलित करणं म्हणजे खूप मोठी अग्नी, खूप मोठी गौऱ्या एवढी मोठी होळी पेटवायची म्हणजेच ती होळी आहे का? तर असं अजिबात नाही. घरच्या घरी होळी पेटवण्यासाठी फक्त 5, 7, 9 किंवा 11 गौरी आपण आपल्या त्यांना होळी पेटवलं तरी सुद्धा चालू शकतो. आणि आजकाल तर बघा, पूजा साहित्याच्या दुकानामध्ये छोट्या बिस्किटाच्या आकारांच्या सुद्धा गौऱ्या मिळतात. तर त्या आणायच्या आपण घरच्या घरी होळी पेटवण्यासाठी. घरच्या घरी होळीच्या पूजा करण्यासाठी जे जागा होळी प्रज्वलित करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची. तुमच्याकडे शेण असेल तर ती जागा तुम्ही सारवून सुद्धा घेऊ शकता किंवा त्या जागेवर थोडासा पाणी शिंपडून छोटीशी रांगोळी काढून घ्यायची किंवा तुम्हाला हवे असेल तर हळदीच्या लेपन सुद्धा तुम्ही करू शकता. यानंतर 5, 7, 11 या पाठीमध्ये
गौऱ्या मांडून घ्यायच्या आहे आणि त्याच्या मागे मध्यभागी एरंडीच्या झाडाच्या एक फांदी ठेवायची आहे. सर्वप्रथम गौऱ्यांना हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचे. त्यानंतर थोडासा कापूर घेऊन अग्नी प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर पेटत्या होळीच्या आपल्याला पूजन करायचं आहे. या दिवशी घरच्या होळी असा ही किंवा सार्वजनिक होळी असू, या दोन्हीही होलिका दहनाच्या होलिका पूजनाला पूर्व वर्णावच्या पुरणपोळ्यांच्या नैवेद्य दाखवला जातं. त्यामुळे पेटत्या होळीच्या पूजा करताना सर्वप्रथम हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. यानंतर कुंकू हार जी काही असतील ती अर्पण करायची आणि मग नैवेद्य दाखवून घ्यायची आहे. नैवेद्य त्या अग्नीमध्ये पेटत्या त्या होळीमध्ये आपल्याला अर्पण करायचे आहे. त्यानंतर एखादी प्लेटमध्ये किंवा छोटीशी तांब्यांमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि ते पाणी होळीभोवती टाकत आपल्याला 3, 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे. घरच्या होळी असो किंवा सार्वजनिक होळी असू दे, दोन्ही ठिकाणी 3, 5 किंवा 7 पाणी टाकत प्रदक्षिण मारायचे आहे. आता बरेच ठिकाणी सुरुवातीला हे प्रकारे प्रदक्षिणा मारल्या जातात आणि यानंतर पूजन केलं जातं आणि बरेच ठिकाणी अगोदर होळिकेच्या पूजन केलं जातं आणि त्यानंतर प्रदक्षिण मारलं जातं. तुमच्या भागात जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला हे पूजन करायचे आहे. घरच्या पेटत्या होळीमध्ये जास्त काही वस्तू आपल्याला टाकता येणार नाही. एखादा होळी प्रज्वलित झाली की एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आणि ते होळीमध्ये टाकायचं आहे. आता हा खोबऱ्याचा तुकडा बरेच ठिकाणी भाजून खाण्याच्या पद्धत आहे. तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही खाऊ शकता आणि पद्धत नसेल तर ते तुकडा आपल्याला खायचा नाहीये. घरच्या होळीच्या दुसरी महत्त्वाच्या वस्तू टाकायची म्हणजे मुठभर गूळ आणि मुठभर ज्वारी. हे टाकल्याने वर्षभर आपल्याला घरातला धान्याचा भरभरीत राहील असं म्हटलं जातं. अग्नी शांत झाल्यानंतर आपल्याला उजव्या हातात थोडासा दूध घ्यायचा आणि ते त्या होळीवर टाकायच्या आणि किंवा चमचाभर दूध घ्यायचं आणि ते होळीवर टाकायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी हा होळीचा जी खराक आहे, भस्म जी आहे ते आपल्या घरामध्ये वगैरे टाकायच्या, आपल्या धान्यामध्ये वगैरे टाकायच्या, पूजांमध्ये ठेवायच्या. घरच्या आजूबाजूला कुठे वाहता पाणी वगैरे असेल त्यामध्ये टाकून घ्यायच्या किंवा घरच्या बाहेर जवळपास कुठे एखादी झाड वगैरे असेल तर त्या झाडाच्या बाजूशी हे राख आपल्याला टाकून दिलं तरी सुद्धा चालू शकतो. असे प्रकार साधी सोपे घरच्या घरी आपल्याला होळीचे पूजन करायची आहे. आता सार्वजनिक होळीच्या ठिकाणी जाताना घराच्या आपल्याला हळद कुंकू फुलं नैवेद्य त्याच्याबरोबर पेलभर पाणी किंवा छोटा तांब्याभर पाणी घेऊन जायचे आहे. इथेही सेम सर्वप्रथम हळदी कुंकू अर्पण करून घ्यायच्या, फुलं वावायच्या, नैवेद्य दाखवायच्या, 3, 5 किंवा 7 पाणी अर्पण करत प्रदक्षिणा घालायची आहे. यानंतर हे सार्वजनिक होळी मोठी असतं तर त्यामध्ये तुम्हाला छोटासा खोबऱ्याचा तुकडा टाकायचा असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. पण या सार्वजनिक होळीमध्ये आपण अख्खा नारळ सुद्धा अर्पण करू शकता. घरच्या होळीमध्ये अख्खा नारळ टाकायचा नाही. सार्वजनिक होळीमध्ये आपल्याला अख्खा नारळ दहन करायचे आहे. आता सार्वजनिक होळीमध्ये वेगवेगळे वस्तू वेगवेगळे समावेश दहन केला जातात. त्या सर्व वस्तू कोणत्या समस्यासाठी कोणती वस्तू लागणार आहेत आणि कशी प्रकार हे उपाय करायचे आहे हे मी तुम्हाला सांगते. त्यानुसार जी तुम्हाला समस्या आहे ती वस्तू आणि तीच वस्तू सार्वजनिक होळीमध्ये दहन करायचा प्रयत्न करा. घरच्या होळीमध्ये येतलाही एकही उपाय करू नका. जे 2
उपाय करायचे आहेत घरच्या होळीमध्ये ते तुम्हाला अगोदर सांगितलेली आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला घरामध्ये लग्नाच्या मुला असतील, त्यांचा विवाह जमत नसेल, लग्न जमण्यासाठी काही अडचणी येत असतील तर अशा वेळेस 8 हळकुंड घ्यायचे आहे. जे लग्नाच्या मुलगी किंवा मुलगा आहे त्यांच्यावरून 7 वेळी उतरून घ्यायचे आहे आणि पेटत्या होळीमध्ये याच्या दहन करायचे आहे. यानंतर सतत तुमच्या घरी कोणतेही आजारी आहे किंवा तुम्ही स्वतः आजारी आहोत आणि गेल्या गोळ्या खाण्याचा कंटाळा आलेली आहे, कोणतेही औषध उपचार तुम्हाला लागू होत नाही, असा वेळेस एक छोटासा काळा कपडा घ्यायचा. त्यामध्ये 5 कवड्याच्या 5 गोमती चक्र आणि जे तुम्हाला गोळ्या सुरू आहेत त्यावरती एक गोळ्या त्या कापडामध्ये टाकायच्या. रंगाच्या दोन्हीची गाठ बांधून घ्यायच्या किंवा त्या कपड्याने गाठ बांधलं तरी जी व्यक्ती आहे तुमच्यावरून 7 वेळी उतरून ते पेटत्या त्या होळीमध्ये टाकायचे आहे. यानंतर आपल्या घराच्या धनधान्य भरभराट राहावी यासाठी मुठभर गहू, मुठभर ज्वारी घ्यायच्या आणि पेटत्या होळीमध्ये टाकायचे आहे. यानंतर तुमच्या उद्योगधंदा व्यवसाय असेल तर ते चांगल्या चालण्यासाठी तुमच्या मुलीच्या नवऱ्याच्या नोकरीमध्ये प्रगती होईल यासाठी आणि कर्जमुक्तीसाठी 2 खाऊच्या पान म्हणजेच नागेलीचं पान घ्यायचे आहे. ते शुद्ध गाईच्या तुपात भिजवून घ्यायचे आणि ते 5 पान सार्वजनिक ठिकाणीच्या पेटत्या होळीमध्ये आपल्याला टाकायची आहे. यानंतर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल, घरामध्ये सतत भांडण होतं, आजारी पण आहे, घराच्या कोणालाची कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, घरच्या अशांती आहे, अशा वेळेस एक पाणीदार नारळ घ्यायचे आहे. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उघडा ठेवायच्या. 7 वेळी उतरून घ्यायच्या. ते नारळ आपल्याला घरावरून आणि त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी पेटत्या होळीमध्ये आपल्याला हे टाकायची आहे. तर यापैकी जे कोणती तुम्हाला समस्या असेल ती वस्तू आणि या प्रकार उतरून करून सार्वजनिक होळीमध्ये त्या वस्तू दहन करायच्या आहे. पण यातली कोणतेही उपाय तुम्ही करा तर ते उपाय करताना एक गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायचे आहे, ते म्हणजे की जेव्हा तुम्ही पूर्वपणे सार्वजनिक ठिकाणीच्या होळीच्या ठिकाणी जाण्यासाठी तयारी झाली आहे तेव्हाच उतरा. कारण घ्यायच्या एखादी ते वस्तूच्या उतरा केलं की ती वस्तू घेऊन घरामध्ये थांबवायचे नाही, कोणाशीही बोलायचे नाही. घरातून एखादी उतरा केले की आपण सार्वजनिक होळीच्या ठिकाणी जायच्या निघाले की घरापासून तिथे जाईपर्यंत जाताना मागे वळून बघायच्या नाही, कोणाशीही बोलायच्या नाही किंवा रस्त्यामध्ये कुठे थांबायच्या नाही, कोणाच्याही घरी जायच्या नाही. एखादी उतरा केलं की घरातून डायरेक्ट होळीच्या ठिकाणी जाऊन होळीमध्ये त्या वस्तूच्या दहन करायचे आणि तिथून डायरेक्ट आपल्या घरी यायचे आहे. येताना सुद्धा मागे वळून बघायच्या नाही, कोणाशी बोलायच्या नाही, कोणाची घरी जायची नाही. आणि जेव्हा आपण घरातून ही वस्तू घेऊन निघणार आहे त्याच्या अगोदर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर थोडासा जगभर पाणी ठेवायचं. त्या वस्तूच्या दहन करून आल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्या पायावर थोडासा पाणी घ्यायचं. त्यानंतर घरात जायच्या परंत बाथरूममध्ये स्वच्छ हात पाय धुवून आणि यानंतर मग आपण घराच्या सर्वांशी बोलायच्या वगैरे आणि नॉर्मल जे आपल्या रुटीन आहे ते चालू ठेवायच्या. घरच्या होळी असो किंवा सार्वजनिक ठिकाणी यामध्ये कधीही टायर जाळायच्या नाही, झाड तोडून झाडाची लाकड होळी पेटायच्या नाही म्हणून त्यामध्ये वापरायची नाही. किंवा बरेच ठिकाणी होळीच्या साडी
नेसवण्यासाठी पद्धत आहे. तर ही साडी आपण नेसवली होळीला कधीही नेसवायच्या नाही. भलेही तुम्ही होलिका आणि पण नवीन साडी जर तुम्हाला होळीला नेसवायची असेल तर त्यासाठी आपण आपल्याला आणायचे आहे. हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया असेच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.